आता याच्या अगोदर आपण काय पाहिलं, छायांकित केलेला भाग विचारला. कधी कधी काय येतं, छायांकित खाली शेजारील आकृतीमधील छायांकित न केलेला भाग खालीपैकी कोणत्या अपूर्णांकाने व्यक्त होतो. न केलेला. मग काय ट्रिक आहे सांगितली तुम्हाला सोडवताना, सगळे बॉक्स मोजून घ्यायचे. किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ते 10 मोजले, 10 लिहिले. आता न केलेले म्हटलं न केलेले भाग मोजा. 1 2 3 4 5 6. त्या पर्यायामध्ये कुठंच दिसत नाही 6/10. मग याला आणखी बारीक करून पहा. लहान संक्षिप्त रूप करायचं, संक्षिप्त. मग दोन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात? 2च्या येतात का बघा. 2 त्रिक 6, 2 पाचे 10. याच्यापेक्षा बारीक करून होऊ शकत नाही. आता कोणत्या संख्या दोन्ही पाडे आहेत? हे दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात येतात का? नाही. हे संपलं शेवटचं लहान रूप. याच्यापेक्षा लहान होऊ शकत. 3/5 कुठे आहे ह्याच्यामध्ये येते. आलं का? हो. आता हे विसरलाल का तुम्ही? नाही. विसरायचं नाही. दोन्ही ट्रिक सांगितले. न केलेला भाग काढताना आणि छायांकित केलेला भाग काढताना सेमच प्रोसिजर आहे, फक्त संक्षिप्त रूप. मग कधी कधी संक्षिप्त रूप न देता एवढंच दिलेलं असतं. प्रत्येक वेळेला छोटं रूप करायचं नाही. पण आलेलं उत्तर जर पर्यायामध्ये नसेल, पहिल्यांदा काढलेलं उत्तर, तर त्याला छोटं रूप द्यायचं. आता इथे 6/10 समजा पर्यायामध्ये तुम्हाला 6/10 दिले. मग हे जर बारीक रूप करायची गरज आहे का? कधी कधी काय करतात, तिथं लहान रूप दिलेलं असतं त्याचं. 2 त्रिक 6 2 पंच असं दिलेलं असतं. मग आता तुम्ही म्हणलं आम्हाला सरांनी शिकवलंय 6/10 इथं आहे, पण तुम्ही बघितलं नाही, त्याला आणखीन बारीक रूप केलं. 2 त्रिक 6 2 पंच 10. चला 305 लिहिलं. बरोबर आहे. असं शक्यतो येतच नाही, कारण हे दोन्ही उत्तर बरोबर पकडले जातात इथे. त्यामुळे असं तुम्हाला पर्यायामध्ये कधीच येणार नाही. कळलं का? चलो.